स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आदर्श 11 बिलारेवाडी संघाचे आघाडीचे फलंदाज विनोद आणि त्यांच्या साथीला अनिल. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचा वेगवान गोलंदाज डीके फॅशन हबचे सर्वा ऋषी पाटील षटक क्रमांक 1 साठी दाखल झालेत. निर्धारित पॉवर प्लेचा पहिलं षटक. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. लॉंग ऑनला कर्णधार अक्षय. डीपला मिड विकेट तैनात केलाय. पहिला चेंडू पंच केलाय. झेलची संधी. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. चांगला झेल पकडलाय प्रवीण यांनी. पहिल्याच चेंडूवर आदर्श 11 बिलारेवाडी संघाला पहिला धक्का. विनोद गोल्डन डकचा शिकार. 0 बाद. वांग व्हॅली मैन वेलकम टीम. छान प्रकारे प्रत्येक दुपारच्या सत्रामध्ये संघ आता दाखल होतील. शिवछावा स्पोर्ट्स सनपूर, वांग व्हॅली मैन, आई वडसाई देवी मालदण, एकदंत चितपवाडी हे दुपारी इन ऍक्शन पाहायला मिळतील. केतन केटी या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. केतन क्रमांक 3 वर आलेत आणि दुसरा चेंडू त्यांना खेळायचा या डावातील. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज ऋषी पाटील यांनी आणि पहिल्या चेंडूवर मात्र आपला वर्चस्व आपला दबदबा मात्र दाखवलाय. दुपारचं सत्र निश्चितच मुख्य व्यासपीठावर आपण मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसरा चेंडू आकूट टप्प्याचा परफ्यूम डिलिव्हरी. या मातीचा सुगंध देत असणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. काय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली ऋषी पाटील. याच टप्प्यासाठी जाणला जातो गोलंदाज ऋषी पाटील. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. ज्या दिशेला भाऊंचा कटआउट आहे त्या कटआउटला जाऊन चेंडू आदळतोय. एक धावसंख्येमध्ये प्राप्त होत असताना धावांचा श्री गणेशा होतोय टीम आदर्श 11 भिलारेवाडी. टॅप करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू फील्ड करतील ऋषी पाटील. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. 4 चेंडू अखेर 1 धावा मात्र टीमला बनवाव्या लागतील. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाची गोलंदाजी चांगली आहे. आदर्श 11 बिलारेवाडी अनिल आणि त्यांच्या साथीला केतन. कट केलाय चेंडू गली रिजन मध्ये. एका धावेसाठी अगदी केळ्यांच्या जिथे आपण झाडं पाहतो तिकडे केळीच्या झाडामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 2 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली ऋषी पाटील. आज मात्र स्वतः डीके स्पोर्ट्स फॅशन हबचं सर्वा आणि मराठी माणूस व्यवसायामध्ये सातत्याने अग्रेसर होत असताना आज ऋषी पाटील यांनी कमी वयामध्ये व्यवसायामध्ये देखील चांगली कामगिरी बजावली. क्रिकेटमध्ये देखील तेवढा चांगला खेळ. अकुटप्पाचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. मिड ऑफ आहे. चुकी झाली. धावचित्त अगदी करण्याची जरूर प्रयत्न केला असता परंतु धावच घेतली नाहीये. पहिल्यांदा येसचा कॉल दिला आणि त्यानंतर मात्र नकार दिला. केटी यांनी पहिलं यशस्वी षटक समाप्त होत असताना ऋषी पाटील यांचा धावा खर्च केला. 2 1 गडी बाद. टीम आदर्श 11 भिलारेवाडी. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या टीम मध्ये फलंदाजी खोली आहे. अक्षय शिंदे, इंद्रजित पाटील, ऋषी पाटील आणि त्यानंतर विचार केला तर पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर हे मात्र आज गावावरून दाखल झालेत. आज मात्र कोकण असू द्या, गोवा असू द्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन या खेळाडूंनी क्रिकेट गाजवले आणि फक्त गाजवलंच नाही तर अगदी आपल्या विस्फोटक फलंदाजीने मात्र नाव आपल्याला प्राप्त केले. आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण कोकण पासून महाराष्ट्रभर नेणारा हा खेळाडू पाटण टेनिस क्रिकेटचा तुफान सुनील सागावकर दुसऱ्या डावामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2
अनिकेत पाटील. अनिकेत पाटील पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या ऋषी पाटील यांनी 2. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील. डावखुरा फलंदाज अनिल ऑन स्ट्राइक. अनिल साठी हा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड +1. 2 अवांतर धावा. पंच अगदी एवढ्या तत्परतेने निर्णय देतात की एका क्षणामध्ये त्यांनी हात फिरवले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म जॅक. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 5. आता प्रत्येक जण मात्र या RSC गोटिवलीच्या मैदानाकडे येईल कारण तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन कोण असेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. जमिनी लगत फटका खेळलाय. ऑन ड्राईव्ह अक्षय शिंदे लॉंगॉनला तैनात. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. अनिल यांच्या खात्यामध्ये 1 धाव. 6 धावा धाव फलकावर. पहिले 2 चेंडूवर धावा खर्च केल्या 4. गोलंदाज अनिकेत पाटील. शॉर्ट बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक झेलचा प्रयत्न करत असताना अगदी चेंडू पकडलाच नाही. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. अंगलट येऊ शकतो आणि फेकी खराब. जिथे झेल होता तिथे मात्र 3 धावा वसूल केल्यात. फलंदाजी करत असताना विनोद केटी आणि अनिल यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला. राजू रोडिया होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडूवर पोहोचू शकले नाहीयेत. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर. बॅकफुटला जाऊन कट केलाय. गोशांकी क्षेत्र बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव मात्र. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या 10 धावा धावफलकावर. RSC मैदान गोटिवलीचे क्रीडांगण. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 10ला 1 अशी स्थिती. आदर्श 11 भिला रेवाडी. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ऋषी पाटील कोणती चुकी करणार नाहीयेत. टिपला झेल आणि केटी यांचा संपेल खेळ. फलंदाज केटी बॅक टू द पॅव्हिलियन. 10ला 2. 5व्या चेंडूवर गडी बाद केला अनिकेत पाटील यांनी. हा पहा रिप्ले. शॉर्ट ऑफ प्लेनची गोलंदाजी सातत्याने केली जाते कारण त्यांना देखील माहिती आहे फलंदाज टायमिंग करण्यामध्ये अपयश येते. इन ॲट नंबर 4 न्यू बॅटर सचिन साळुंके. सचिन साळुंके दाखल झाले. या षटकातील शेवटचा चेंडू. नटराज पद्धतीने चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव मात्र प्राप्त होईल. सचिन साळुंके यांनी पहिल्या चेंडूवर खातं उघडलं. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या 11ला 2. 2 गडी बाद 11 धावा. टीम आदर्श 11 भिलारेवाडी. त्याच दरम्यान श्री शंकर बोरगे साहेब यांचं देखील शुभागमन झाले. वेलकम सर. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आयोजन कमिटीने ज्या प्रकारे मेहनत घेतली संपूर्ण सळवे 11 सळवे हा संघ अंतिम षटकासाठी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज ऋतुराज पाटील ऋषी यांचे छोटे बंधू. ऋतुराजचा पहिलाच बॉल हा फॉली होता. ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा निश्चितच प्राप्त होतील. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी ऋतुराज पाटील. अनिल यांच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 13ला 2.
पुढे सरसावून लोअर फुल टॉस हातात मारलाय सुनील सागावकर. लॉंग ऑफला तैनात, कोणती चुकी करणार नाहीये, टिपला झेल आणि परतावा लागेल. फलंदाज अनिल हॅज टू डिपार्ट्स. शंकर बोरगे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. आज रविवारचा दिवस असून देखील या सर्व मान्यवरांनी आपल्याला उपस्थिती दर्शवली. क्रिकेटवरचं प्रेम आहे. आज क्रिकेटने नक्कीच तुम्हा सर्वांची जी नाती आहे ती जोडून ठेवली आहेत. कारण प्रत्येक जण आपला व्यवसाय, आपलं शिक्षण, आपलं घर सगळं सांभाळत असताना मात्र क्रिकेटला देखील वेळ देतो. आणि या क्रिकेटमुळे आज मात्र ज्या भेटीगाठी आपल्या होतात, ही नाती, हे ऋणानुबंध जपले जातात. ऋतुराज यांनी गडी बाद केलाय. न्यू बॅटर अजय. अजय फुलरेंचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला अक्षय शिंदे चेंडूवर आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी खूप वेळ हवेत होता आणि त्यामुळे 2 धावांचा प्रयत्न केला, त्यात यश प्राप्त झाले. चांगलं क्रिकेट. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाज अजय आणि त्यांच्या साथीला सचिन 15ला 3. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 16 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या डावातील गोलंदाज ऋतुराज पाटील. अकुट टप्पाचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त होईल. फलंदाज आणि यष्टीरक्षक यांना चकवून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. 1 धाव मात्र जोडली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. 2 to go. पठाण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी बॉस यांचा देखील शुभागमन झालाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. ऋतुराज पाटील यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळल्यानंतर यष्ट्यांवर आदळतोय. फलंदाजी काढली आहे काठी. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय अजय यांचा. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम आदर्श 11 बिलारेवाडी प्रथमतः फलंदाजी करत असताना 17 धावा आणि 18 धावांचं लक्ष्य असेल. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आवाड 18 रन्स टू विन. श्री बाळेश्वर चषक 2024 ला ज्या सर्व मान्यवरांनी आम्हाला बहुमूल्य असं सहकार्य दिलंय त्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी झाली नसती. कारण ही स्पर्धा ज्या प्रकारे आपण तिसऱ्या पर्वामध्ये पाहतोय, दुपारचं सत्र 18 धावांचं लक्ष्य. चला टीम आदर्श 11 बिलारेवाडी, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. एक संघ बाहेर आलाय. आपण वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कारण कुठेतरी तुम्ही जास्त वेळ घेताय. ज्यावेळेला एक संघ बाहेर येत असतो तुम्हाला अगदी आतमध्ये जायला पाहिजे. आणि जास्त वेळ न घेता त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आयोजन कमिटीचा मनसुबा आहे की अंतिम लढत ही 4 षटकांची खेळवण्याचा आणि त्यामध्ये जर तुम्ही सहकार्य केलं तरच शक्य होईल. ओम साई MTC लाईव्ह कुणाल शेठ म्हात्रे आणि प्रणय म्हात्रे 81-82 खोनीगाव. आणि आज मात्र खोनी गावापासून सुरू झालेला प्रवास संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊन पोहोचलाय. आणि आज संध्याकाळी देखील नाईटला स्पर्धा आहे त्यांची कर्जत या ठिकाणी. म्हणजे पहा दिवस रात्र काम चालू आहे आणि दिवस रात्र स्पर्धा देखील येते. पाटण तालुका टेनिस प्रीमियर लीग. आणि अगदी मेहनत केले त्यांनी आणि त्या मेहनतीचं फळ अगदी YouTube लाईव्हची कृपा. बंगल्याला नाव द्यायला हरकत नाहीये. विवेक तांबे साहेब, रितेश जाधव साहेब, प्रणय असवले साहेब,
महेश कदम साहेब, सूरज शिंदे साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि शिवछावा स्पोर्ट्स सनपूर ही टीम देखील दाखल झाली आहे. वेलकम टीम. पहा अगदी जेवढे मान्यवर येतात आणि त्याच प्रकारचे प्रत्येक संघ देखील आता मात्र दाखल होतोय. लक्ष कमी आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण कमी धावेंचे सामने नेहमी रंगतदार होतात, रोमहर्षक होतात. 18 धावांचं लक्ष पाठलाग करण्यासाठी पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर आणि त्यांच्या साथीला ऋषी पाटील. षटक क्रमांक 1 गोलंदाज रवी भिल्लारे पहिल्या षटकासाठी दाखल झालेत. पहिला चेंडू, प्लेस द कॉल. पहिला चेंडू रवी भिल्लारे यांचा वाईड +1 या 2 धावेने धावांचा श्रीगणेश होतोय. आणि कुठेतरी वॉर्मअपचा कमी अभाव पाहायला मिळाला. बॉडी गरम नाहीये, हात फिरवला नाहीये, त्याचमुळे की काय हा चेंडू हातातून निसटला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी स्पष्टपणे जाणवत असताना पहिला चेंडू अवांतर हाताळलाय. सुनील सागावकर अकुट टप्प्याचा बॉल, त्यावर केलाय प्रहार. पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर यांच्या बॅटमधून उत्तुंग श्री बाळेश्वर चषक षटकार. स्वागत केले मान्यवरांचं या षटकाराने. व्यावसायिक क्रिकेट गाजवले या खेळाडूने. आज पाटण तालुका DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचं नाव महाराष्ट्रभर घेऊन गेले हा खेळाडू. लोअर फुलटॉस चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून हवेत खेळलाय. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी हे दर्जा दाखवतोय. चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा अगदी आल्या, 2 अवांतर धावा. गोलंदाज रवी भिल्लारे. टप्पा अद्याप सापडला नाही, टप्प्यावर मारा करावा लागेल. अकोट टप्प्याचा चेंडू आपल्या अनोख्या स्टाईलने सुनील सागावकर यांनी मात्र सामना फिनिश केलाय. आलाय विजयी षटकार. अवघ्या 3 चेंडू मध्ये विजय प्राप्त केलाय. सगळ्यात कमी वेळेमध्ये सामना संपवलाय. थँक्यू सो मच चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. तुम्ही आयोजकांचा वेळ वाचवलात. एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजायला पाहिजेत. अगदी 3 चेंडू मध्ये सामना संपवलाय. वेल प्ले टीम. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. हार्ड लक बॅड लक. आदर्श 11 विलारेवाडी. आणि या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान. 3 चेंडूमध्ये धावा केल्या 600च्या स्ट्राईक रेटने 18. चला टॉस साठी या कुंभारगाव 11 कुंभारगाव विपक्ष DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपण